नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापनाही केलेली आहे। अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचं गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतात। म्हणजे कोणी 1.5 दिवसाचं गणपती बाप्पांचं विसर्जन करतात, कोणी 3 दिवसाचं, कोणी 5 दिवसाचं, तर कोणी 7 दिवसाचं। परंतु अनंत चतुर्दशीला ही खूप शुभ मानली गेली आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी। या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांच्या अनंत रूपांची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी। तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करणे हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे, कारण की आपण 10 दिवस गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करत असतो किंवा वेगवेगळ्या मंडळामध्ये करत असतो। गणपती बाप्पांची सेवा आपण 10 दिवस करतो आणि त्यानंतर 10व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी जेव्हा अनंत चतुर्दशी येते तेव्हा गणपती बाप्पांचा आपण निरोप घेतो। अगदी आपलं मन जड अंतकरणाने आपण गणपती बाप्पांचा निरोप घेत असतो। परंतु गणपती बाप्पांचा निरोप आपण यासाठीच घेत असतो की पुढच्या वर्षी परत लवकर या जय घोषातच आपण गणपती बाप्पांचा निरोप अनंत चतुर्दशीच्या दिवशी घेत असतो। तर अनंत चतुर्दशीची तिथी ही 16 सप्टेंबरला दुपारी 3:10 सुरू होणार आहे आणि 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:44 समाप्त होणार आहे। तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना कुठल्या कुठल्या चुका टाळायच्या आहे, गणपती बाप्पांच्या सोबत काय काय द्यायचं आहे, त्याचे शुभमुहूर्त काय आहेत, कुठल्या चुका टाळायच्या आहे, त्यासोबतच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसोबत आपण शिदोरी काय द्यायची आहे, या सर्वांबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन कुठल्या कुठल्या मुहूर्तावरती करायचं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते। चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा मुहूर्त 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9:14 पासून ते 1:48 पर्यंत आहे। दुपारचा मुहूर्त हा 3:19 पासून ते 4:50 आहे। संध्याकाळचा मुहूर्त हा 7:50 पासून ते 9:19 पर्यंत आहे आणि रात्रीचा मुहूर्त हा 10:48 पासून ते 3:14 चतुर्दशीचा हा मुहूर्त आहे 18 सप्टेंबर रोजी सकाळी म्हणजे 3:18 पर्यंत तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता। या कुठल्याही वेळेमध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता। तसं तर आपल्या घरातले जे गणपती असतात ते दुपारपर्यंत आपण त्यांचं विसर्जन करत असतो, परंतु जे मंडळाचे गणपती आहेत त्यांची मिरवणूक ही खूप वेळ चालते आणि ते गणपती आहे ते सकाळी सकाळीच विसर्जित केले जातात। म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत त्यांची मिरवणूक चालते, भव्य मिरवणूक निघते आणि ते सकाळी सकाळी विसर्जन करत असतात। आणि जेव्हा आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपण जशी नेहमीप्रमाणे आरती करतो, दुर्वा अर्पण करतो, फुले अर्पण करतो, तसेच आपण सगळी आरती वगैरे पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक हे या दिवशी नक्की बनवा, कारण की गणपती बाप्पांना मोदक हे खूप आवडतात। गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, मंगलमूर्ती आहे आणि आपले सगळे दुःख तो सोबत घेऊन जात असतो आणि आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करत असतो आणि आपल्याला सगळं सुख समृद्धीचा आशीर्वाद हा गणपती बाप्पा देऊन जात असतो। त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांसाठी आवडीचे मोदक हे नक्की करा। त्यासोबतच आतापर्यंत आपण गणपती बाप्पांच्यासाठी जे नैवेद्य बनवले आहेत ते द्या, फळे द्या, केळी द्या, मोदक द्या, लाडू द्या, ही सगळी शिदोरी तुम्ही गणपती बाप्पांच्या सोबत द्यायची आहे। आणि त्यानंतर जे निर्माल्य असते ते देखील एका पिशवीमध्ये आपण साईडला ठेवून गणपती बाप्पांसोबत द्यायचं आहे। जर तुम्ही घरीच गणपती बाप्पांचं विसर्जन करत असाल तर डायरेक्ट गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती कधीच पाण्यामध्ये टाकू नका। हळूहळू गणपती बाप्पांची मूर्ती ही पाण्यामध्ये टाकायची आहे, कारण की गणपती बाप्पांची आपण प्राणप्रतिष्ठापना करत असतो आणि त्यामध्ये आपण प्राण आणत असतो। त्यामुळे कधीही म्हणजे असं गणपती बाप्पाला डायरेक्ट पाण्यामध्ये टाकू नका। हळूहळू त्या मूर्तीचं विसर्जन करा, अगदी हळूहळू तुम्ही विसर्जन करा, म्हणजे हळूहळूच ती मूर्ती ही पाण्यामध्ये गेली पाहिजे, अशा प्रकारेच गणपती बाप्पाचं विसर्जन करा। तुम्ही जर का समजा बाहेर मूर्ती देत असाल तर तुम्ही घरी आरती करून घ्यायची आहे। एक वेळ या दिवशी एक वेळच आरती करतात, म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा बसतात तेव्हा आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन असते त्या दिवशी एक वेळेस आरती आपण करतो। परंतु जर घरी आपण विसर्जन करत असतो एखाद्या बाटलीमध्ये किंवा टब मध्ये, तर तेव्हा एक वेळ आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि गणपती बाप्पांची क्षमा याचना करायची आहे की काही चुकलं असेल तर माफ करा आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन हे आपल्याला करायचं आहे। परंतु जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना बाहेर घेऊन जाता तेव्हा तुम्ही पूजेचं ताट हे नक्की सोबत न्या आणि तिथे देखील तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करायला न्याल, म्हणजे आता नदीवरती गावामध्ये नदी असतात किंवा विहिरी असतात, तिथे जर तुम्ही विसर्जन करायला नेत असाल तर तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची परत एकदा पूजा करा, फुले अर्पण करा, अक्षदा अर्पण करा, गुलाल अर्पण करा आणि त्यानंतर एकदा आरती करा आणि त्यानंतरच गणपती बाप्पांचे विसर्जन करा। गणपती बाप्पांचे विसर्जन करताना मी जसं सांगितलं की हळूहळूच ती मूर्ती पाण्यामध्ये टाका
अगदी उचलून अशी डायरेक्ट पाण्यामध्ये टाकू नका, कारण की शेवटी ते गणपती बाप्पा आहे आणि आपण एवढं भान तर ठेवायलाच हवं की आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन कसं करायचं आहे. तर अगदी हळूहळू त्या मूर्तीला तुम्ही विसर्जित करू शकता पाण्यात. जेव्हाही गणपती बाप्पांना आपण विसर्जनासाठी नेऊ, म्हणजे जेव्हा आपण मूर्ती ही हलवत असतो त्यानंतर ती मूर्ती आपल्या हातामध्ये घेऊन मूर्तीला संपूर्ण आपल्या घराचं चक्कर लावायचं आहे, आपलं संपूर्ण घर दाखवायचं आहे आणि त्यानंतरच मूर्ती आपल्याला विसर्जनासाठी न्यायची आहे. आपण जेव्हा ही मूर्तीला मुख्य दरवाज्यातून बाहेर नेऊ तेव्हा मूर्तीचा चेहरा हा आपल्या घराकडे असला पाहिजे आणि त्यानंतरच मूर्ती आपल्याला ही घराच्या बाहेर न्यायची आहे. आणि विसर्जनाच्या दिवशी चुकूनही काळे कपडे घालू नका, पिवळे किंवा लाल कपडे तुम्ही परिधान करू शकता, कारण की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचं अनंत रूपांचं देखील आपण पूजन करत असतो. त्यामुळे तुम्ही या दिवशी म्हणजे जेव्हा विसर्जन असेल त्या दिवशी काळे कपडे घालू नका, लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान केलं तर खूपच छान. आणि जेव्हाही आपण म्हणजे जेव्हा आपण मूर्ती विसर्जनासाठी नेऊ तेव्हा मूर्तीच्या सोबत जसं मी तुम्हाला सांगितलं की शिदोरी द्यायची आहे, मोदक द्या, केळी द्या, त्यासोबत एक सुपारी द्या आणि दुर्वा देखील द्यायची आहे, फुले देखील द्यायची आहे. गणपती बाप्पांचा नामघोष करत जयघोष करतच आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जनासाठी गणपती बाप्पाला न्यायचं आहे की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आस्थेनेच गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे की जेणेकरून पुढच्या वर्षी देखील गणपती बाप्पा अगदी थाटामाटामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये विराजमान होतील, त्यांचं आगमन होईल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ते विसर्जनाच्या वेळेस जसे की पाण्यामध्ये मूर्ती डायरेक्ट टाकायची नाही, मूर्ती ही हळूहळू पाण्यामध्ये टाकायची आहे. जर तुम्ही घरामध्ये बकेटमध्ये किंवा टबमध्ये विसर्जन करत असाल तर पाणी हे अतिशय चांगलं घ्या, त्यानंतर त्यामध्ये फुले टाका, हळूहळू मूर्तीचं विसर्जन करा. तुम्ही बाहेर जर नेत असाल तर तिथे पूजेचं ताट घेऊन जा आणि तसंच आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की मूर्तीचं विसर्जन हे पाण्यामध्ये अगदी हळूहळू करा. डायरेक्टली अशी फटकन मूर्ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू नका, अशी टाकून द्यायची नाही, ती हळूहळूच विसर्जित करायची आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टीचं भान आपल्याला ठेवायचं आहे. जेव्हाही तुम्ही गणपतीचं विसर्जन करून घरात याल तेव्हा आपला उजवा पाय घरामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु खूप महत्वाच्या आहेत. या गोष्टींची जेव्हाही गणपती बाप्पांचं विसर्जन करा तेव्हा या गोष्टींची काळजी नक्की घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. जय गजानन.